तर मंडळी कशी भरली ट्रॉली कमेंट करून नक्की सांगा. आभाळ आलंय त्याच्यामुळं डागं खूप छान दिसायला लागलीत. आणि चला आता दुसरी ट्रॉली लावली भरायला. तिला आता मात्र दिवस मावळतोय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ता जवळपास 1:15 वाजलाय. सकाळी सकाळी आला होता, एक पाती लावल्या आणि कालचं थोडं राहिलं होतं ते आता लावले. तर ट्रॅक्टर पण आले. आत्ता दुपारची जेवणं करून ट्रॅक्टर लावायचे भरायला. फळामध्ये सगळ्या मालाची पसर पडली आणि मालच माल दिसायला लागला फळामध्ये. तर आता सक्रात तर 2 दिवसावर आली आहे. तर ॲडव्हान्समध्ये तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर चला तुम्हाला थोडं फळातलं वातावरण माल वगैरे दाखवतो कसं आहे काय नाही ते. तर मंडळी, हे बांध शेताचा आम्ही जे फळ तोडायला लागलो होते. आता इथं बांधाला पाती लागल्यात. हे साईडला तळं आहे. तळं खूप मोठं आहे, बघू शकता. आणि हे आमचा फळ. आता बायाचे बांधण वगैरे झालंय, जस्ट आता झालंय. कुणाच्या पाती राहिल्यात. माल सगळ्या फडानं पडलाय पसर. आणि ते बघू शकता ट्रॅक्टर आला आमचं तेव्हा त्या कोपऱ्याला. हेड दिसत असन लाल ग. तर इथं थोडं राहिलंय तोडायचं, ते आता तोडायला चालू आहे. तर माल म्हणजे मालच पडलाय फडामध्ये. बघू शकता मोळ्या. आणि 2 दिवस झालं जरा गार कमी वाजायला लागले, कारण आभाळ यायले, ढगाळ वातावरण व्हायले, पाऊस येण्याची शक्यता आहे असं वाटायला लागले. आणि रात्रीचं खूप वारं पण सुटायला लागले भयानक. तर चला, आल्या हो का आमच्या टाल्या 2 वाघीण आणि नागिन. तर आता जर भरायला लागला होता, आता दिवसच मावळत आहे, कारण थोडी वाहतूक आहे फडामध्ये. मस्तपैकी आंब्याचं झाडही चांगला मोहर लागलाय. असा दूर दूर तू गाणं लावलंय. कोणती म्हैस आहे? गावरानच आहे ना, ती मुरा आहे. तर मित्रांनो, ह्या म्हशीची तरी जरा हालं चांगली असतील. ह्यांना टायमावर वैरण, चारा, पाणी आणि निवांत दिवसभर खाणं आणि सावलीला बसणं. ह्यांच्यापेक्षा बेकार हालं आमची व्हायलेत. बराबर झोप नाही, काही नाही. तर आता आमचे लेबर हे 62,000 खायलेत. तर आज त्यांचा बड्डे, मामाचा बड्डे. हॅपी बर्थडे मामा. मावशीचा बी बड्डे. मावशी तिकडे बसले तेव्हा पोरला घेऊन. तर आज टोळीवर हाय पार्टी. बिर्याणी, चिकन बिर्याणी आणि प्रत्येक लेबरला 1-1.90 बिर्याणी आहे म्हणलं ना. पुढे बघून बड्डे करून तारीख मारला बेटा मग गेली आणि बड्डेच मारा करून घेतलं. 27 टन आलं कालचं. तर मंडळी, कालचं ट्रॅक्टर आमचं 27 टन आले. आता आज 28 टन आणायचं आहे, दररोज 1 टन. तर आता मोळ्या बिळ्या चालू आहेत बांधायला. बांधा की पटपट. लेबरला आळा दाखवा, म्हणजे माणसाची आळा बघू द्या कसा मारता काय नाही की. वा, राईट. तर बघा आळा 1 नंबर. आपल्या इकडे जे ऊस आहे पायाखाली बेनं दाबते, तिकडं आहे ते असं म्हणजे हातानं कांडे पुरलेत, हे बघू शकता. दहा 20 साऱ्या अशा लावल्यात. 10-20 म्हणण्यापेक्षा म्हणजे अर्ध वावर असं उभंच लावलंय. आणि बाकीचं जे आहे ते पायाखाली असं दाबायला चालू आहे. तर चला. तर मंडळी, आता लावले डांब बिंब.
मला वाटलं होतं जेवण बिवण करते लेबर, पण काही वाहन दिसेना ह्यांचा. तर आता 1 वाजलाय म्हणजे हिला 2-2:30 वाजतील भरायला. पुन्हा अजून जेवण्यासाठी बंद करायचं लावते. एक टाली भरली की थांबा आणि हे करा. त्याच्यापेक्षा आताच थोडं खाऊन एकदाला. तेच म्हणायला लागलो की मी ह्यांना. 1 वाजलाय बघा, आताच काय करायचं ते. कसं करायचंय जेवायचं? मग आता 1 वाजलाय, पुन्हा अजून थांबायचंय का? मग तेच म्हणायला लागलो. पुन्हा एक टाली झाली की थांबा, 2 टाल्या झाल्या की थांबा. तसलं शॉर्टच नाही. एकदा लावणं की बाहेरच काढणं. का तुम्हाला नाही जेवायचं? मग तेच म्हणायला लागलो ना. टोळीमध्ये माझ्यासारखा शहाणा माणूस आहे म्हणून जमायला लागले. या अशा गोष्टी सांगाव्या लागतात मित्रांनो. कमेंट करून सांगा कसं करा, जेवायचे का नाही? हो चला की मग. तुम्हाला खायचं नसल्यावरच बोल लागले आमची लेबर हे. हा पुन्हा मग 1 टाली भरली की भाकरी खान, पुन्हा पांगा पांगीन. आज हाय एवढं जरी बसलं का घेऊन जाय. ठेवायचं नाही, काहीच ठेवायचं नाही आज. कालची 27, आजची 28. तर मंडळी आता जेवण बिवण झालंय. लेबरनी डांब बिंब लावून ठुलेत. आता काही नाही, एवढी 2 टाल्या भरायच्या आणि डायरेक्ट टोळीवर जायचं. ही आमची फॅमिली विथ मदर, फादर, माय वाईफ. आणि हे शुगर केन फार्म. जमायला का इंग्लिश? तर मंडळी आता 1 वायर झालंय. 1 वायरच्या वर 1 थर पडलाय. चालू आहे आपलं खट्या आता बघू शकता. आणि हे जे उचले आहेत ते आमच्यासोबत अतिशय लबाडी करत आहेत. आमच्या बायाली चलणं होत नाही, त्याच्यामुळं आम्हाला अशा 2-2 वळी सोडून चाललेत आमच्या बोकांडीवर. आमच्या बाया पळून न्यायला लागल्यात मोळ्या. पण आमच्या बायाली हे अन्याय अत्याचार करायला लागलेत. ह्यांना डोंगरातला मुसुबा बघून घेईन. आता टाइम करेक्ट 6 वाजलेत. 1:30 वाजता भरायला लागला होता. तर आता 6 वाजले. दिवस पूर्ण मावळून गेलाय आणि आता भरणं झाल्या 2 ट्राल्या. बाया आता चालल्यात टोळीवर. आणि पलीकडचा जे ऊस तोडला होता आम्ही, त्या शेतमालकांना आता ते पाचट पिटवून दिलंय. तर हे असं दिसायला लागलं इथला व्ह्यू बघू शकता. तर चालतंय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि 1 कमेंट, तसं सबस्क्राईब पण नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.